नमस्कार, मी ओमप्रिया पंडित स्वागत करते आमच्या केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। आमची कंपनी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑल इन वन फूड प्रोसेसिंग मशिनरीज। चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ। नमस्कार, ह्या रुपालीताई घोडके सांगलीवरून आपल्या फॅमिली सोबत आल्या। चला तर स्वागत करूया आज त्यांचं आपल्या केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। त्या जवळपास 1 महिन्यापासून आपल्या स्टाफच्या फॉलोअप मध्ये होत्या। स्टाफनी त्यांना डिटेल्स पाठवले, व्हिडिओ पाठवले, प्लस व्हिडिओ कॉल करून आपली कंपनीही दाखवली। पण त्यांचं म्हणणं असं की मी नाशिकला येणार, आल्यानंतर मशीन बघणार, डेमो बघणार, पापड काढून बघणार, मग मशीन आवडली तर बुकिंग करणार। तर आपण त्यांचा डेमो सुरू करण्याच्या अगोदर त्यांना आपण मशीनची टेक्निकली इन्फॉर्मेशन दिली। इन्फॉर्मेशन तर त्यांनी घेतली, पण त्यांचं असं म्हणणं होतं ही इन्फॉर्मेशन तर मला सगळ्याच कंपनीमध्ये भेटलीये, त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखीन काय आहे ज्यामुळे की मी तुमच्याकडेच मशीन बुक करू। तर आपल्या कंपनीमध्ये फक्त मशीनची ट्रेनिंग, मशीनची टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि ह्या मशीनमध्ये पापड बनतात एवढीच माहिती नाही भेटत। त्या व्यतिरिक्त आपण पापडाची रेसिपी देतो, पापडाचा बिझनेस कसा करायचा त्याचं गायडन्स करतो, आणि हे कसं बनवायचं, त्याची रेसिपी काय असू शकते, ही सगळी इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त तुम्हाला केपी प्रोडक्ट्स कंपनी देऊ शकते। ही सगळी इन्फॉर्मेशन घोडकेताईंना आपण दिली। ती इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर घोडकेताईंना दुसऱ्या युनिट वरती नेलं, तिथे त्यांना ट्रेनिंग आणि डेमो दिला। ही सगळी इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर त्यांनी ट्रेनिंग घेतली। बघूयात मग त्यांना आपली मशीन आवडते का, आपण जे ट्रेनिंग देतो ती आवडते का, त्यांना मशीन चालवता येईल का, ह्या सगळ्या गोष्टी नंतर ते मशीन बुकिंग करतील का तेही आपण पाहू। पापडाचे बरेच प्रकार येतात, तांदळाचा, उडदाचा, नागलीचा, उपवासाचे पापड, ज्वारीचा पापड, पोह्याचा पापड, हे बरेच पापड आहेत। त्या व्यतिरिक्त फ्लेवर पापड पण आहे, जसा की पालकाचा पापड, टोमॅटो पापड, व्हीट पापड। तर ह्या सगळ्या पापडाची रेसिपी आपल्याकडे आहे, हे आपण क्लायंटला प्रोव्हाइड करतो। हा झाला तुमचा सीझनल बिझनेस। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्याच मशीनवरती उन्हाळा, हिवाळा, पावसाळा 12ही महिने बिझनेस करायचंय, तर ह्या मशीनवरती तुम्ही भाकरी बनवू शकता, तांदळाची, ज्वारीची, बाजरीची। त्या व्यतिरिक्त ह्याच मशीनमध्ये तुम्ही पुऱ्या बनवू शकतात, ह्याच मशीनमध्ये शंकरपाळे बनवू शकतात, ह्याच मशीनमध्ये तुम्ही समोसाच्या पट्ट्याही बनवू शकतो। ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना मशीन आवडली, त्या मशीन बुकिंग करायला आल्या होत्या, पण त्या आता मशीन घेऊनच जात आहेत। चला तर मग ऐकूयात त्यांचा कंपनी बद्दलचा छोटासा रिव्ह्यू। तुम्ही कुठून आला? आम्ही सांगलीहून सांगलीहून आले का? तर मला वाटतं परवा दिवशी आपलं संध्याकाळी बोलणं चालू झालं होतं। हो, आणि माझ्या ऑफिस स्टाफ मध्ये म्हटलं की मॅडमचं तुमचं बोलणं होतं। कोणत्या मॅडमला? हो, रमा मॅडम, उमा मॅडम सोबत तुमचं डिस्कशन चालू होतं। तर मशीनचा तुमचा डेमो वगैरे सगळा व्यवस्थित झाला? व्यवस्थित। तुम्हाला आता याच्यावर प्रोडक्शन कोणतं काढणार आहे तुम्ही? आम्ही याच्यावर आता उडदाचे पापड काढणार, खिस्सा पापड, बाजरीच्या भाकरी। अरे वा, अच्छा। तुमचा आता इथं ह्या कंपनीमध्ये तुमचा उडदाच्या पापडाचा डेमो झाला, आता तिकडे तुमचा खिचा पापड आणि ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीचा डेमो तिकडच्या कंपनीत, तो पण आम्ही तुम्हाला देऊ। बाकी मशीन तुम्ही चालवली, ताईंनी मशीन चालवून बघितली, आतापर्यंत आपण फक्त उडदाचा पापड काढलेला आहे, तर काढण्यामध्ये काही अडचण आली? व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित झालं ना? आता ह्याच्यामध्ये आमच्या कंपनीची पॉलिसी काय असते की आम्ही बुकिंग केल्यानंतरच मशीन घेतो, पण बाय चान्स मध्ये उमा मॅडमशी माझं डिस्कशन झालं आणि 2 कस्टमर आहेत, त्यांचं पेमेंट आम्हाला डिले येणार आहे, म्हणजे बँकेचे प्रोसिजर त्यांची पुढे मागे झाली। त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपलं रेडी आहे, त्यांना जे आवडेल ते मशीन घेतील, त्यांना बोलू। हो, त्यांनी सांगितलं। मग त्याच्यामुळे आपलं त्याचं सुद्धा काम होते। बाकी कंपनीबद्दल काही तुम्हाला 2 शब्द, ही कंपनी कावर तुम्ही चूज केली, सिलेक्ट कावर केली, त्याच्याबद्दल काही सांगायचंय? केपी प्रोडक्टला आम्हाला सांगलीहून माहिती मिळाली। अच्छा, सांगलीहून कोणाकडून? सांगलीहून जाधव म्हणून होते आमचे मित्र। अच्छा, जाधवाने आम्ही आधी नांदणीकर, काय नाव त्यांचं, नंदनीमध्ये जाणार होतो, कारण तिथं मशीन आपल्यापेक्षा स्वस्त मिळतात असं आम्हाला कळलं। पण स्वस्त मिळण्यापेक्षा मशीनची स्पेअर पार्ट आणि क्वालिटी आणि आपली सर्व्हिस हे अतिशय उत्तम आहे असं आम्हाला जाधव साहेबांनी सांगितलं। ते समजल्यामुळे आम्ही आपलं केपीकडे आलो। इकडं तुमचे लहान बंधू त्यांनी आम्हाला बरेच माहिती भरपूर दिली, समाधानकारक आम्हाला माहिती मिळाली। आमच्या वहिनींसाठी तुम्ही इथं माहिती भरपूर दिली, त्यांना स्वतःला ते पापड तयार करायला लावले। काय प्रॉब्लेम आला तर तुमचा 48 तासाच्या आत आम्ही सॉल्व्ह करू
असं आम्हाला 48 तासाच्या आतमध्ये आमचा माणूस इथून कंपनीतून निघणार हा, याची गॅरंटी. ही गॅरंटी दिली. तुम्ही फोन जर केला 48 तासाच्या आतमध्ये आम्ही इथून तुम्हाला माणूस पाठवणार. त्याची फक्त एकच अट आहे की त्याचा टीएडीए हा कस्टमरला पेड करावा. बरोबर बरोबर. टीएडीए म्हणजे ट्रान्सपोर्टेशन डेली अलाउ. त्याचा पगार आमची कंपनी देणार. पगार तुम्हाला द्यायची गरज नाही. मशीनच्या रेटपेक्षा आपली सर्व्हिस किती महत्वाची आहे हे आपण पटवून दिलं. त्यामुळे आम्हाला मशीनमध्ये काही बार्गेनिंग फारसं करावं लागलं नाही. ते आम्ही सुद्धा केलं नाही. आपली क्वालिटी, आपले निघालेले पापडे आम्ही आमच्या डोळ्याने बघितले. प्रत्यक्ष तुम्ही त्याचा डेमो करून दाखवला. अतिशय उत्तम आहे. इथून पुढे आम्हाला अशीच आपली सर्व्हिस मिळो हीच इच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. थँक्यू, धन्यवाद. तुमच्यासारखे चांगले क्लायंट येतात आणि त्याच्यामुळेच आमची कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. दिवसेंदिवस मशीनमध्ये अपडेट देत आहे. जर तुम्हाला भविष्यात काही अडचण आली किंवा मशीनमध्ये तुम्हाला वाटलं की आम्हाला अशा अशा पद्धतीचे बदल पाहिजेत तर तुम्ही नक्की आम्हाला सुचवा. आमचा प्रयत्न असेल की तुमची जी क्वालिटी आहे, तुम्हाला जी क्वालिटी पाहिजे ती क्लिअर करण्याचा किंवा तो जो प्रॉब्लेम क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न 100% करू. नाही, तुम्ही आमची अडचण सॉल्व्ह करालच, पण जास्तीत जास्त तुमच्या मशीनी आमच्या भागात कशा जातील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नक्की. निश्चितपणाने तुमची सेवा आणि सर्व्हिस अतिशय उत्तम मिळालेली आहे. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. केपी प्रोडक्ट्स, आपला बिझनेस आपली प्रगती.